नमस्कार. नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते. आता बघा आपल्याकडे भरपूर असे ब्लाऊज असतात. आता सध्या खूप फॅड चालू आहे की जे ट्रेंडिंग आहे बघा अरी वर्क करण्याचे ब्लाऊज किंवा रेडीमेडसुद्धा साडीसोबत अतिशय सुंदर सुंदर ब्लाऊज येतात. मग अशा प्रकारच्या ब्लाऊजला तुम्ही कधी फ्रीजमध्ये ठेवून बघितलं आहे का? किंवा त्यामुळे आपला काय फायदा होऊ शकतो, पैशांची कशी बचत होऊ शकते, हे आजपर्यंत कधी जाणून घेतलं आहे का? तर बघा जे काही वर्कवाले जे ब्लाऊज आहे ते फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर आपली या ठिकाणी भरपूर पैशांची बचत कशी होते ते आपण या व्हिडिओमध्ये बघणारच आहोत. पण त्याचबरोबर भरपूर अशा महत्त्वाच्या युजफुल टिप्स आणि ट्रिक्स देखील मी तुमच्यासोबत शेअर करते आहे. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. आवडल्यास मित्रपरिवारास देखील नक्की शेअर करा. तर बघा या ठिकाणी सर्वात महत्त्वाची आणि पहिली टिप्स होते ती म्हणजे मिरच्यांसाठी. आता असं कोणीच नाही की ज्याच्या घरामध्ये हिरव्या मिरचीचा वापर केला जात नाही. पण काय होतं, कधी कधी ह्या ज्या मिरच्या आहे आपल्याकडनं जास्त दिवसाच्या होतात आणि जास्त कधी अशा म्हणजे मोठ्यावाल्या म्हणजे जास्त जाडसर ज्या मिरच्या असतात म्हणजे कवळ्या न असता निब्बर अशा मिरच्या जर आपण कधी बाजारातून आणल्या तर त्या लवकर अशा म्हणजे पिकतात देखील. आणि बघा जास्त दिवस जर झालं यामधल्या ज्या बिया आहेत त्यामुळे सुद्धा पोटामध्ये म्हणजे पोटदुखीचा त्राससुद्धा वाढतो. आता बघा जर अशा मोठ्या जर मिरच्या असेल म्हणजे निब्बरवाल्या जास्त पिकलेल्या जास्त परिपक्व झालेल्या ज्या मिरच्या असतात त्यामध्ये खूप जास्त अशा बिया असतात आणि आपण काय करतो रोजच म्हणजे वेगवेगळ्या नाश्ता वगैरे करत असतो त्यामध्ये अशा प्रकारच्या कट करून ह्या मिरच्या टाकत असतो, जेणेकरून मुलांचं देखील खूप जास्त पोट दुखतं आणि आपल्यासुद्धा जेवणामध्ये त्या अधूनमधून दाताखाली आल्यानंतर ते म्हणजे त्याची चवसुद्धा व्यवस्थित लागत नाही. जर तुमच्याही सोबत असं होत असेल कधी तर बघा एक सोपी ट्रिक वापरायची आहे. मिरचीला फक्त हातावरती चोळून घ्यायचं आहे आणि बघा त्यानंतर त्यातल्या ज्या सर्व ज्या बिया आहे त्या अशा पद्धतीने आपण अगदी आरामात काढू शकतो. सुरुवातीला फक्त मिरचीला मी बोटावरती असं चोळून घेतलं आणि त्यानंतर बघा ज्या बिया आहे जेवढ्या काही निब्बर झालेल्या ज्या बिया असतात जेणेकरून आपल्या मुलांचं किंवा आपल्या पोटाला त्रास होऊ नये म्हणून ह्या बिया तुम्ही आधी सेपरेट करून घेऊ शकतात. आणि त्यानंतर ह्या ज्या मिरच्या आहे त्या नाश्त्यासाठी पोह्यांसाठी तुम्ही यूज करू शकतात. खूप युजफुल टिप्स आहे त्यामुळे नक्की ट्राय करून बघा. आवडल्यास आपल्या मित्रपरिवारास देखील शेअर करा जेणेकरून त्यांचा देखील या ठिकाणी भरपूर मोठा असा फायदा होऊ शकेल. त्यानंतरची बघा दुसरी टिप्स या ठिकाणी होते ती म्हणजे मी एक कपडा घेतलेला आहे म्हणजे हा ब्लाऊज आहे. आता कधी काय होतं आपल्या मुलांकडून म्हणा किंवा आपल्याकडून म्हणा अशा प्रकारचं तेल जे आहे खोबरे तेल किंवा इतर कुठलंही तेल जे आहे ते कपड्यांवरती सांडलं जातं. आता व्हाईट शर्टवरती असू द्या किंवा कलरफुल शर्टवरती असू द्या, जर तेलाचा डाग जर पडला तर तो दिसायलाही चांगला दिसत नाही आणि आपण याला कितीही धुतलं तरीही तो डाग काही पटकन निघत नाही. एकदा जसं धुवायला गेलो तेवढं ते तेल जे आहे बाजूलासुद्धा स्प्रेड होतं आणि त्यामुळे पूर्ण तो शर्ट किंवा काही कपडा असेल तो सुद्धा खराब होतो. जर तुमच्याही सोबत जर असं कधी घडलं तर ही ट्रिक तुम्ही ट्राय करू शकता. तर बघा अशा प्रकारे कपड्यांना जर कधी तेल तुमच्या कपड्यांवरती जर तेल जर सांडलं तर बघा आपल्याला या ठिकाणी घ्यायची आहे पावडर. आणि कुठलीही पावडर तुम्ही घेऊ शकतात घरामध्ये. टेल्कम पावडर जी असेल जी पण कुठली तुमच्याकडे वापरत असाल, पॉन्ड्स असू द्या इतर कुठली असू द्या, ती पावडर आपल्याला घ्यायची आहे आणि तेल सांडलेल्या जागेवरती टाकायची आहे. त्यानंतर बघा व्यवस्थित बोटाच्या मदतीने सर्व जी पावडर आहे अशा पद्धतीने त्यावरती चोळून घ्यायची आहे, घासून घ्यायची आहे आणि पाण्याने धुण्याची सुद्धा गरज नाही आहे. रिझल्ट अगदी मी तुमच्या समोरच तुम्हाला दाखवत आहे. बघू शकतात अगदी सोपी पद्धत आहे आणि इमर्जन्सीमध्ये तुम्ही ही नक्की ट्राय करू शकतात. कुठे बाहेर गावी गेला, कधी अचानक आपण कुठे ट्रॅव्हलिंग करत असलो आणि त्यावेळेस जर आपल्या कपड्यांवरती जर तेल सांडलं तर तुम्ही असा जो उपाय आहे ते तेल घालवण्यासाठी करू शकतात जेणेकरून दिसायलाही चांगलं दिसेल. आणि बघू शकतात संपूर्ण जो तेलाचा डाग आहे तो या ठिकाणी रिमूव्ह झालेला आहे. मी अगदी जवळून तुम्हाला दाखवत आहे जेणेकरून तुम्हाला ते व्यवस्थित समजेल. इमर्जन्सीमध्ये खूप फायद्याची ही ट्रिक आहे त्यामुळे नक्की फॉलो करा. आणि असं कधी होतं म्हणजे असं प्रत्येकासोबत होतं असं नाही, पण कधीतरी असं जर घडलं तर तुम्ही ही ट्रिक ट्राय करू शकतात. आणि हो, चॅनलवरती नवीन असाल, अजून चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा, कारण मी तुमच्यासाठी रोज भरपूर असे नवनवीन युजफुल व्हिडिओ घेऊन येत असते. आता बघा त्यानंतरची दुसरी महत्त्वाची टिप्स होते ती म्हणजे औषधांच्या मेजरमेंटच्या झाकणासाठी. आपल्या घरामध्ये लहान मुलं असतात किंवा आपणसुद्धा सर्दी खोकला काही झालं तर डॉक्टरकडे जातो आणि अशा प्रकारच्या औषधांवरती मेजरमेंटसाठी असं झाकण मिळालेलं असतं. तुम्ही हे झाकण घेऊ शकतात किंवा
जे औषधांच्या बॉटलचं जे झाकण असतं ते थोडंसं लोखंडाचं असतं, म्हणजे पत्र्याचं, ते सुद्धा तुम्ही वापरलं तरीही चालेल. आता बघा बऱ्याच आपल्याकडे अशा झाकण्या असतात ज्यांना वरतून पकडण्यासाठी काही दिलेलं नसतं, आणि दिलेलं जरी राहिलं तरी आपल्याकडनं कधी तुटलेलं जर राहिलं तर त्यावेळेस तुम्ही ही ट्रिक ट्राय करा. तर बघा आपल्याला घ्यायचं आहे या ठिकाणी जे मेजरमेंटचं औषधांचं जे झाकण आहे त्याचाच मी या ठिकाणी फायदा करून घेणार आहे, जेणेकरून आपण अशा काही गरम वस्तूवरती ही झाकणी ठेवतो आणि ती जर उचलायला गेलं तर चटका देखील लागतो हाताला. तर त्यावेळेस तुम्ही हे ट्राय करू शकतात, किंवा आपण इतर वेळेस देखील झाकण असं ठेवण्यासाठी सुद्धा वरती पकडण्यासाठी याचा वापर तुम्ही करू शकतात. तर बघा ग्ल्यूगनच्या मदतीने याला व्यवस्थित चिटकून घ्यायचं आहे आणि बघू शकतात अगदी पॅक हे होऊन जातं. आणि वरतून बघा असं वरती पकडायलासुद्धा हे झालेलं आहे. म्हणजे एखादी झाकणी जर तुमच्याकडे असेल नेहमी कामात येणारी आणि असं गरम वस्तूवरती, दुधावरती किंवा इतर कुठे तुम्ही जर तिला ठेवत असाल तर त्यावेळेस तुम्ही ह्या झाकणाचा अशा पद्धतीने वरतून हाताला चटका बसणार नाही यासाठी उपयोग करू शकतात. छान ट्रिक आहे, ही सुद्धा ट्राय करू शकतात. आणि हो, तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते देखील मला एका छोट्याशा कमेंटमध्ये नक्की कळवा, जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला ते. आता त्यानंतरची सर्वात महत्त्वाची आणि शेवटची टिप्स जी होते ती म्हणजे ब्लाऊजसाठी. आपल्या महिलांकडे ब्लाऊजचा भरपूर मोठा असा खजिना असतो, त्यामध्ये वर्क केलेले भरपूर ब्लाऊज असतात किंवा साडीवरती सुद्धा रेडीमेड असे वर्कवाले ब्लाऊज आलेले असतात. त्यातलेच बघा आपण हे जे आरी वर्क करून घेतो त्या ब्लाऊजला बघा जी वर्क असते, जी खडी असते, कधी कधी ग्ल्यूने सुद्धा चिटकवलेली असते, म्हणजे विणकाम न करता फक्त चिपकवलेलं असतं. आणि हे ब्लाऊज ज्यावेळेस आपण धुवायला जातो त्यावेळेस पाण्यामध्ये गेल्यानंतर त्याचा ग्ल्यू जो आहे ढिल्ला होतो आणि सर्व जे खडी आहे, वर्क आहे, ते सुद्धा पाण्याबरोबर गळून जातं. असंच भरपूर वेळा तुमच्यासोबत जर कधी घडलेलं असेल, आणि खरंच घडतंच, मी सुद्धा या प्रॉब्लेमला फेस केलेला आहे. आपल्याकडे असे वर्कवाले जे ब्लाऊज असतात धुवायला गेलं की त्याची सर्व जी चमक आहे, खडी आहे, ती सुद्धा गळून जाते. तर असं होऊ नये यासाठी बघा हा ब्लाऊज आहे आपल्याला अर्ध्या तासासाठी फ्रीझरमध्ये ठेवायचं आहे. त्यानंतर याला काढून घ्यायचं आहे. ज्यावेळेस तुम्हाला हे ब्लाऊज धुवायचे असेल ना त्यावेळेस तुम्हाला ही ट्रिक करायची आहे, म्हणजे ब्लाऊज धुवण्याच्या आधी अर्धा तास आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायचं आहे. आता यामुळे काय होतं की जो ग्ल्यू असतो ना ब्लाऊजला लावलेला, म्हणजे त्या खडींना लावलेला, तो ग्ल्यू अगदी पॅक होतो आणि त्यामुळे जी खडी गळणार राहते ती अजिबात गळत नाही, पूर्ण पॅक होऊन जाते. कारण आपण फ्रीझरमध्ये ठेवल्यानंतर थंडावा राहतो आणि ती पूर्ण पॅक होते. नक्की ट्राय करून बघा. आणि हे दोघं जे ब्लाऊज आहे मी रेडीमेड घेतलेलं आहे, स्ट्रेचेबल आहे, ऑनलाईन घेतलेलं आहे मेशोवरतून. दोघांचीही क्वालिटी खूप जास्त सुंदर आहे आणि किंमत देखील खूप जास्त म्हणजे कमी आहे. तुम्हालाही जर हे घ्यायचे असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या दोघंही ब्लाऊजची जी लिंक आहे ती देत आहे. खूप सॉफ्ट कपडा आहे आणि शाईन बघा खूप म्हणजे खूप कमी किंमत आहे. एवढ्या किमतीला आपल्याला साधा ब्लाऊजही शिवून मिळत नाही, एवढा स्वस्त हा ब्लाऊज मिळतोय. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.